हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुग्याची बाही कशी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे. ही स्लीव्स थोडी खूप वेगळी आहे. आता ट्रेंडिंग जी चालते ती स्लीव्स आहे, तर ती कशी बनवायची आहे, त्याचं कटिंग कसं आहे आणि मेजरमेंट किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार. तर थोडा पण वेळ न घालवता मी तुम्हाला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता, मी पहिली स्लीव्स पेपरवरती कटिंग केलेली आहे. तर ह्या स्लीवची लांबी 5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 6 इंच घेतले आहे. दोन्ही साईडला 3 इंचावरती मार्क करून स्लीव्सचा शेप देऊन घेतलेला आहे. तर आता आपण ही पेपरवरती स्लीव्स कट केलेली आहे, ते आपण ह्याच्यावरती ठेवून आपण किती एक्स्ट्रा कपडा घेतला आहे तो पहिला मोजून घेऊया. मी 7.5 इंच एक्स्ट्रा कपडा घेतला आहे. आता आपल्याला प्लेट्स टाकून स्लीव्स आहे त्या मेजरमेंटची बनवायची आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे मी इथे पेपरचे स्लीव्स ठेवलेले आहे. त्याच्या खालच्या साईडला आपल्याला 2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, मी इथे 2 इंचावरती पहिलं मार्क करून घेत आहे. बघा, 2 इंचावरती मार्क करून आणि स्ट्रेट लाईन करून घेत आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला स्लीव्स ठेवायचे. स्लीव्स 2 इंचावरती आपण जिथे मार्क केलं तिथे स्लीव्स ठेवून वरती आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा सोडून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा, तुम्ही बघू शकता, मी वरती 1 इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे स्लीव्समध्ये आणि ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला ही स्लीव्स साईडला ठेवून वरती जो आपण एक्स्ट्रा कपडा ॲड करून जी मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला त्याला कट करायचं. कपडा सरळ करून घ्या, खालीवर कपडा झाला नाही पाहिजे. बघा, वरच्या साईडला जे आपण मार्किंग करून घेतलेलं तिथे मी कट करून घेणार आहे. आता ही जी खालच्या साईडला आपण 2 इंचची मार्किंग केलेली आहे त्याला पुढच्या साईडला मी कट्स मारून घेत आहे, म्हणजे आपल्याला ती प्लेट पट्टी फोल्ड करायला इझी जाईल. मी कट मारून घेतलेलं आहे. आता याला आपण ओपन करून जे आपण 2 इंचचे मार्क केलेले आहे त्याला फोल्ड करून घेऊया. पहिली सिंगल पट्टी फोल्ड करून घेऊया. आता जिथे आपण मार्क केलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे मार्क केलेलं आहे, तर आपण तिथे एक शिलाई मारून घ्यायची. त्याच मार्किंगवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची फोल्ड करून. बघा, मी पूर्ण पट्टी फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे. आता ह्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरला आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा जो सेंटर आहे इथून आपल्याला दोन्ही साईडला प्लेट्स टाकून घ्यायचे. प्लेट्स बघा कशा प्रकारे मी घेते, जी आपली ही शिलाई आहे त्याच्यावरतीच आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे. बघा, मी एवढे प्लेट टाकून घेत आहे दोन्ही साईडला, कारण मला कस्टमर आहे त्यांना पूर्ण म्हणजे राऊंडला असं स्लीव्सला पफ नको आहे.
दुसऱ्या साईडून मी परत प्लेट टाकून घेते. दोन्ही साईडला मी सेम कपडा सोडणार आहे. आता वरच्या साईडून पण या प्लेट्स असेच टाकून घ्यायचे. बघा वरच्या साईडला पण सेम स्लीव्स टाकून घेतलेले, प्लेट्स टाकून घेतलेले. आता आपल्याला ही जी स्लीव्स आहे ती त्याच्यावरती ठेवून आपल्याला ह्याचं कटिंग करायचं आहे. हे बघा सेम झालेली आहे माझी स्लीव्स. तर मी ह्याला पहिले ड्रॉ करून घेणार आहे आणि मग ह्याला कटिंग करणार आहे. मी चॉकनी पहिले ड्रॉ करून घेते. मी ड्रॉ करून घेतले आहे. त्याच्यावरती पहिले मी शिलाई मारून घेते, म्हणजे काय होते प्लेट्स ओपन नाही होणार. जी मी पहिली शिलाई मारलेली ती खूपच खाली झालेली आहे, तिला मी जरा ओपन करून घेते. बघा मी ती शिलाई ओपन करून घेतलेली. आता हा सेपच्या अकॉर्डिंग मी कटिंग करून तुम्हाला स्लीव्ह दाखवते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी स्लीव्ह झालेली आहे आणि वेअर केल्यानंतर पण खूप छान दिसते. या स्लीव्सला मी एक इथे पट्टी अटॅच करणार आहे, त्याच्यामुळे तिचं लुक अजून खूप छान दिसेल म्हणून. ही लेस याच ब्लाऊजची आहे, तर मी त्याच्यावरती फक्त लावत आहे, त्याच्यामुळे त्याला अजून खूप छान सुंदर असं लुक येईल.
बघा खूप सुंदर अशी पफ स्लीवची डिझाईन रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला ही स्लीवची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला असेच भेटले जातील. थँक्यू सो मच.